नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? सगळे आनंदात ना? होय. आणि आता हळूहळू शाळा कॉलेजेस सुरू व्हायच्या बातम्या सुरू झालेल्या आहेत, लवकरच सुरू होईल. तर चलूया आजच्या संडे स्पेशल टॉककडं. काही लोक म्हणतील, अरे आजच्या संडे स्पेशल टॉक तुम्ही मोटिवेशनल टॉक आणि आराम खुर्चीत बसून कसं काय देतात? हा, नक्कीच काही लोकांच्या लक्षात आलं असेल की आजचा विषय हा याच्याशी नक्कीच जोडलेला आहे, आरामाशी. होय. कारण विषय कुठल्या विषयावरती तुमच्याशी बोलायचं हे जेव्हा आठवत असतं तेव्हा काही संदर्भ कुठे ना कुठेतरी मिळत जातात. आणि मग असाच एक संदर्भ माझ्या गुरुजींच्या सरशींच्या टॉकमध्ये आला होता. आणि एक शब्द जो आला तो खूप अपील होतो. आणि त्या शब्दाला घेऊन मी आज काही तुमच्या अँगलनी बोलणार आहोत. कारण त्यांनी जे सांगितलं होतं ते आध्यात्मिक दृष्टीने सांगितलं होतं, पण विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं सांगितलं. आणि तो शब्द होता आराम सीमा. खरं तर आराम सीमा हा शब्द हिंदीमधला आहे आणि आपल्याकडे फारसा तसा प्रचलित नाही किंवा लोकांना माहिती नाही. पण तसं इंग्रजीतला शब्द सांगितला तर तुम्हाला पटकन लक्षात येईल की अरे हां, याला आराम सीमा म्हणतात का? तर तो शब्द आहे कम्फर्ट झोन. लोकांना त्यांच्या कम्फर्ट झोनमध्ये राहायला आवडतं. पण खरंच कम्फर्ट झोनमध्ये राहणं योग्य आहे का कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन काम करणं योग्य आहे? खूप लोकांना कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन काम करणं म्हणजे अशक्य, अवघड असं काहीतरी वाटतं. काय आहे हे नेमकं कम्फर्ट झोन काय असतं? एक विद्यार्थी म्हणून कम्फर्ट झोनमध्ये तुम्ही राहिलं पाहिजे, नाही राहिलं पाहिजे? कम्फर्ट झोन जर तोडायचा असेल तर काय करायला पाहिजे? तर तुम्ही कम्फर्ट झोन किंवा कम्फर्ट जेव्हा तोडता त्यावेळी रिस्क फॅक्टर किती आहे हेही बघणं महत्वाचं आहे. तर हा कम्फर्ट झोन काय असतो? बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत मी अभ्यासाला बसलो की मला असंच बसायला आवडतं. काही लोकांना गादीवरती बसून अभ्यास करायला आवडतं. काही लोकांना टीव्ही समोर बसून अभ्यास करायला आवडतं. काही लोकांना म्युझिक चालू असतानाच, गाणी चालू असताना अभ्यास करायला आवडतं. काही लोकांना रात्री उशिरा बसून रात्री जागून अभ्यास करायला आवडतं. काही लोकांना पहाटे उठून अभ्यास करायला आवडतं. आणि इतर वेळी त्यांचा अभ्यास नाही होत. पण या ठिकाणी बसलं, ही जागा बदलली की त्यांच्या अभ्यासामध्ये त्यांना डिस्टर्ब व्हायला लागतं. आणि हा त्यांचा कम्फर्ट प्लेस आहे, झोन आहे. हा एक प्रकार झाला. दुसरा आहे काही लोकांना सब्जेक्टच्या बाबतीत, काही टॉपिकच्या बाबतीत असं की हा सब्जेक्ट ना मला अभ्यासाला आवडतो, हा टॉपिक ना मला अभ्यासाला आवडतो, पण हे नाही, मला नाही आवडत. हा अमुक एक विषय मला नाही आवडत. हे मी मुद्दाम कुठल्याही विषयाचं नाव घेत नाही. पण बऱ्याच लोकांच्या बाबतीत अशा काही गोष्टी असतात की हे मला नाही करायला आवडत, हे नाही मला करायला आवडत. त्यांना कोणी सांगितलं की अरे करा, खूप छान असतं, पण ते करायला तयार होत नाही. कारण त्याने त्यांचा कम्फर्ट झोन ठरवलं असतं, मला हे आवडतं, मला हे आवडत नाहीये. आणि कम्फर्ट झोन मधला सगळ्यात ज्याला वर्स्ट प्रकार म्हणता येतो तो प्रकार म्हणजे काही मंडळी अशी असतात की जी मी आता बसतो तसं प्रत्येक वेळी, मग ते प्रत्यक्ष बसो न बसो, पण स्वतः आराम खुर्चीत बसायचं आणि अपेक्षा मात्र खूप मोठ्या करायच्या की यांनी असं केलं पाहिजे, त्याने तसं पाहिजे, हे असं व्हायला पाहिजे, देशात असं झालं पाहिजे, पंतप्रधानांनी असं केलं पाहिजे, राष्ट्रपतीने असं केलं पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी असं केलं पाहिजे, आमदारांनी असं केलं पाहिजे, सचिन तेंडुलकर असं खेळायला हवा होता, धोनीनी रिटायरमेंट द्यायला होती. खूप खूप सगळं हे सांगतील, पण हे मात्र स्वतःच्या जागेवर उठणार नाहीत. यांचा कम्फर्ट झोन खूप मोठा असतो. हे आज हा शेवटचा प्रकार आहे, हा विद्यार्थ्यांच्या बाबतीत मी फारसा नाही, पण विद्यार्थ्यांच्या बाबतीत पहिला जो पार्ट आहे, दुसरा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये होतो. काही वेळा तिसऱ्या पार्टमध्ये आपण येतो, कुठं आहे तो पण सांगतो. एखाद्या विषयामध्ये म्हणजे आपण पहिल्यांदा पहिल्या दोन्ही पार्टमध्ये बघू. एखाद्या विषयामध्ये मला आवड आहे, आवड नाही, पण करणं भाग आहे, ते करणं गरजेचं आहे. खूप वेळा विद्यार्थी ठरवतो की मला पुढे इंजिनियर व्हायचं आहे, पण सायन्समधला एखादा पार्ट असतो, एखादा पॉईंट असतो, केमिस्ट्रीमधला एखादा पॉईंट असतो, फिजिक्समधला असतो, मॅथ्समधला एखादा पॉईंट असतो, तो मात्र मला आवडत नाही. आणि मग व्हायचं तर इंजिनियर, व्हायचं तरी डॉक्टर, आणि मला ह्या गोष्टी करायला आवडत नाहीत. मला ते एखादं हे बघवत नाही, रक्त बघणं शक्य नाही आहे, कोणाला काही लागलेलं बघवत नाही शक्य. मग डॉक्टर कसं होणार? कारण हा कम्फर्ट झोन आहे, तो तुम्हाला कुठेतरी सोडायला शिकायला लागेल की मला ह्या गोष्टीमध्ये जायचं आहे. भले काही गोष्टी आवडत नसतील तर त्याच्यामध्ये आवड निर्माण करावी लागते, त्यामध्ये प्रयत्न करावा लागतो आणि तुमचा जो कम्फर्ट झोन तुम्ही मानून बसलात तो तोडावा लागतो.
सगळ्यात महत्त्वाचं आहे की हा कम्फर्ट झोन अभ्यासाच्या बाबतीत असेल तो तुम्हाला तोडणं गरजेचं आहे, एखाद्या विषयाच्या बाबतीत असेल तर तुम्हाला तोडणं गरजेचं आहे. माझे विद्यापीठातले शिवाजी विद्यापीठातले एक प्राध्यापक डॉक्टर आसगेकरांनी सांगितलेला खूप वर्षापूर्वी सांगितला तो किस्सा मला आठवतो की त्यांना मॅथमॅटिक्समधला एक पार्ट अवघड जायचा आणि त्यांच्या शिक्षकांनी सांगितलं की हे बघ तुला आवडत नाही ना तर तू एक काम करायचं की तू जिथेही जाशील तिथं तुला ते गणिताचं पुस्तक आणि वही बरोबर घेऊन जायचं. आणि त्याने ते ऐकलं. ते कुठं कुठल्या गावाला जाऊ देत, कुठल्या लग्नाला जाऊ देत आणि कुठं जाऊ देत बरोबर ती पिशवी असायची. त्या काळात सर आता रिटायर होऊन बरीच वर्ष झाली. त्या काळात त्या पिशवीत ते पुस्तक घेऊन जायचे आणि मग ते वाचायला लागायचे. कारण त्यावेळी सरांचा शब्द म्हणजे खूप मोठा असायचा. ते मुलं ऐकायचेच, पाळायचेच. आणि त्याने ते सुरू केलं. आणि ज्या आसगेकर सरांना त्यांच्या शाळेत असताना गणित विषय आवडत नव्हता, त्याच्यामध्ये त्यांनी एम.एससी केली, पी.एच.डी केली आणि शिवाजी विद्यापीठासारख्या विद्यापीठामध्ये ते एम.एससीच्या विद्यार्थ्यांना शिकवायचे, एम.फिलच्या विद्यार्थ्यांना शिकवायचे. त्यांच्या हाताखाली काही लोक पी.एच.डी झाली. म्हणजे जो अवघड आहे म्हणून जी गोष्ट तुम्ही टाळत होतात, जो कम्फर्ट झोनमध्ये राहतात की मला हा विषय नाही जमत, हा बाकी काय असेल तर बघू नये, तो सोडून जेव्हा करायला जाता तर तेव्हा एक मोठं यश त्या क्षेत्रामध्ये तुम्ही मिळवू शकता. अशी अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला बघायला मिळतील. तर आपल्याला हे ठरवावं लागेल की ही माझी गरज आहे, हे मला करायचं आहे. मला भले आवडत नसेल तरी सुद्धा तुम्हाला तुमचा कम्फर्ट झोन सोडून काही गोष्टी बाहेर येऊन करणं गरजेचं आहे. पण किती तुमच्या लिमिट किती आहेत त्याच्या किती तुम्ही बाहेर जाता हे अभ्यासा. उगीच आपल्याला एखादी गोष्ट जमणारच नसते. कारण हे बऱ्याच लोकांच्या घडतं की मुलाची कपॅसिटी नसते. हे पालक करतात बऱ्याच वेळा. कम्फर्ट झोन मुलांना तोडायला लागतात. मुलाची कपॅसिटी नसते सायन्सला त्याला जायची, पुढे हे शिकायचे. पण माझ्या मुलाला सायन्सलाच घालायचं म्हणून अट्टाहासाने घालतात आणि मुलगा 12वी कसाबसा पास होतो किंवा नापास होतो आणि मग पुढे त्याची खूप फरफट होते. तर कम्फर्ट झोन हा स्वतः मानून तोडणं गरजेचं आहे. दुसऱ्याला तोडायला लावणं हे नेहमी धोकादायक होऊ शकतं. याच्यामध्ये दुसरा जो प्रकार येतो की ही गोष्ट करायची आहे, हे सगळं बरोबर आहे, पण माझी ती तयारी नाहीये. एक आवड नाहीये, दुसरी माझी ती तयारी नाहीये. तिथं तुम्हाला त्या गोष्टी शिकून घेणं खूप गरजेचं आहे. खूप लोकांना की या गोष्टी अशाच असतील तरच मी करणार आहे. बसचा प्रवास असेल तर मला जमणार नाही. कार असेल तरच मी जाईन, कारण बस लागते, असं काही सांगणारी मंडळी असतात. कित्येक लोकांना दुसऱ्या कुठल्या गावी गेलं की तिथं झोपच लागत नाही. कितीही चांगला बेड असू दे. तर आमच्या घरी मला झोप लागते, पण जागा बदलली की झोप लागत नाही. अरे झोपेच्या जागेचा काय प्रश्न आहे? काहीच नसतं. पण मनामध्ये एक कम्फर्ट झोन त्यांनी ठरवला असतो आणि त्या मनातली ठरवलेली गोष्ट ही तुमच्या सबकॉन्शियसला जाते आणि तुमचा सबकॉन्शियस तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी गेला की सातत्यानं तुम्हाला आतून सांगतो की अरे जागा दुसरी आहे, झोपायचं नाही, जागा दुसरी आहे, झोपायचं नाही. याचा अर्थ कम्फर्ट झोनमध्ये राहायची जी सवय आहे ही आपण आपल्या सबकॉन्शियसला इतकी पटवून सांगतो की तुम्ही काही वेगळं करायला लागलात की तुमचा सबकॉन्शियस तुम्हाला सांगतो की अरे नाही, चुकीचं आहे, काहीतरी गडबड आहे. त्यामुळे हे बदलणं, तोडणं गरजेचं आहे. आणि कम्फर्ट झोनचा जो तिसरा प्रकार मगाशी सांगितला की स्वतः काही करायचं नाही, पण जगाने इतरांनी करावं म्हणून लोकांच्याकडनं अपेक्षा करणं खूप चांगलं असतं. तर हे विद्यार्थी कुठं करतात? तर बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला एखादी गोष्ट नाही जमत, तर मग म्हणायचं की हे शिक्षक आहे ना, हे असेच आहेत. या विषयी शिक्षक ना, त्यांना काही जमतच नाही. ते असंच रागवतात. बऱ्याच वेळा आपला जो विषय आवडत नाही, त्या विषयाच्या शिक्षकांच्या बद्दल यांच्या तक्रारी सुरू होतात. तर हा तिसरा झोनमध्ये मात्र विद्यार्थ्यांनी कधी जायचं नाही. तर जे कार्य करणार आहात ते तुम्ही करणार आहात. त्याच्यासाठी इतरांना कुणालाही दोष देण्यापेक्षा, इतराला कुणालाही कारणीभूत ठरवण्यापेक्षा, मग ते भले आपले शिक्षक असतील, बऱ्याच वेळा आई वडील असतील, घरची परिस्थिती असेल किंवा आपण शिकत असलेली शाळा असू, तिथल्या सुविधा असू, यांना आपण दोष देतो आणि आपण कम्फर्ट राहायला बघतो. जे काही अपयश आहे याला मी कारणीभूत नाही, दुसरे कारणीभूत आहेत. तर या कम्फर्टमधनं बाहेर यायला लागेल. कारण आपण आज जगामध्ये अशी कितीतरी उदाहरणं बघतो, जी उदाहरणं आपल्या समोर आहेत. एपीजे अब्दुल कलामांचं उदाहरण होतं त्या खेडेगावामध्ये शिक्षण कसं चाललंय माहित नाही, काय पुढे करायचं हे माहिती नसताना फक्त कुणीतरी मार्गदर्शन करत गेला आणि त्याप्रमाणे शिकत गेले.
इतका मोठा शास्त्रज्ञ बनला, देशाचे राष्ट्रपती बनले, सारख्या संस्थांना त्यांनी एक दिशा दिली. त्यांना आपण मिसाईल मॅन म्हणून ओळखतो. कुठल्या परिस्थितीतून त्यांनी शिक्षण घेतलं? कुठलं कारण होतं? ज्यांनी आपल्या देशाची घटना लिहिली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्या काळात काय परिस्थिती होती त्यांच्या समाजामध्ये? ते ज्या समाजामध्ये राहत होते तिथं शिक्षणाबद्दल काय होतं? लोकांचा जगण्याचा बघण्याचा दृष्टिकोन कुठला होता? त्या अवस्थेमध्ये बाबासाहेब शिकले, ज्यांना घरामध्ये लाईटची व्यवस्था नाही, दिव्याची व्यवस्था नाहीये, तर बाहेर जाऊन त्यांनी केलं, लायब्ररीत जाऊन तिथं त्यांनी अभ्यास केला आणि बॅरिस्टरची पदवी हा माणूस मिळवतो. काय अवघड होतं? कितीतरी कारणं त्यांच्याकडे होती, पण त्यांनी कुठलंही कारण दिलं नाही. अशी कितीतरी उदाहरणं आपल्या समोर आहेत, ज्यांनी स्वतः फारसं शिक्षण घेतलं नव्हतं, पण शिक्षणाबद्दल आवड होती, मुलं शिकायला पाहिजेत अशी इच्छा होती. असा कर्मवीर भाऊराव पाटील महाराष्ट्रामध्ये इतक्या शाळा स्वतः काढू शकतो. त्याने काय कारण दिलं? का रे माझं शिक्षण इतकंच आहे, माझ्याकडे काहीच नाहीये, पैसा नाहीये, काहीच नाहीये, असं कुठलंही कारण न देता रयत शिक्षण संस्थेसारखी शिक्षण संस्था ज्यांनी महाराष्ट्रात उभं केली, ज्यांना शिक्षणातलं सगळ्यात महत्त्वाचं स्थान आपण देऊ शकतो, अशी मंडळी कुठल्याही कारणाशिवाय त्यांच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन जेव्हा त्यांनी काम केलं, तेव्हाच ते यशस्वी झाले. आपण निदान आपल्या विषयापुरतं, आपण ज्या क्षेत्रात जाणार आहे त्या क्षेत्रापुरतं नक्की हे करू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनो, स्वतःला ओळखा. आपण आजही कुठं कुठं अशा कम्फर्ट झोनमध्ये जगतोय ते बघा. त्या कम्फर्ट झोनमधून बाहेर या आणि पटकन तुम्हाला तुमच्या यशासाठी कार्याला सुरुवात करायची. मी तुम्हाला आज या ठिकाणी शुभेच्छा देतो की तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमधून लवकरात लवकर बाहेर याल आणि तुमच्या ज्या कार्यात आहे, जे ध्येय तुमचं आहे, त्या ध्येय मार्गावरती तुम्ही पुढच्या टप्प्याकडे जायला नक्कीच यशस्वी व्हाल. मित्रांनो, या ठिकाणी आजची चर्चा, असा जो विषय आहे तो मी थांबवतोय. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो.